नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज मराठी व्याकरणामध्ये वचन हा प्रकार बघतोय। वचन म्हणजे बघा, वस्तू एक आहे की अनेक आहेत हे आपल्याला कळते, त्याला नामाचे वचन असं म्हणतात। वस्तूच्या नावाकडे आपण बघितलं की आपल्याला कळतं, अरे हे तर एक आहे, किंवा नाव बघितलं त्या वस्तूचं ना आपल्याला अरे हे तर खूप आहेत, अनेक आहेत, त्यालाच वचन असं म्हणतात। वचनाचे साधारणपणे प्राथमिकमध्ये दोन प्रकार आहेत, एकवचन आणि अनेक वचन। एकवचन त्याचं नाम पुढे आहे पेढा, वही, चटई, म्हणजे एक पेढा, एक वही, एक चटई, हे एकवचनचे उदाहरणं झाले। अनेक वचन अनेक पेढे, अनेक वह्या, अनेक चटया, हे अनेकचे उदाहरणं झाले। पुढं काही आणखीन आपण अभ्यास बघूया। वचन आणि अनेक वचनचे सुरुवातीचे उदाहरणं आपल्याला घ्यायचे आहेत। असे शब्द ज्या शब्दांना काना मात्रा वेलांटी काही नाही, शेवटच्या अक्षराला काना मात्रा काही नाही। उदाहरणार्थ बघा, एक वचन शब्द आहे झाड, एक वचन शब्द आहे झाड, झाड शब्द आहे एक वचन। आता झाडचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे। एक असेल तर आपण झाड म्हणतो, ज्यावेळेस एक असतं एक फक्त तर आपण झाड म्हणतो, पण ज्यावेळेस खूप होतात, अनेक होतात, अनेक, त्यावेळेस आपण त्याला शब्द म्हणतो झाडे, झाडे। काय बदललं? फक्त झाड या शब्दाला एक मात्रा दिला की झाडे अनेक वचन होऊन गेलं। त्याच प्रकारे फळ असेल तर त्याचं अनेक वचन फळे, गाव असेल त्याचं अनेक वचन गावे, घर असेल त्याचं अनेक वचन घरे, आणि दार असेल त्याचं अनेक वचन दारे। लक्षात घ्या, हा नियम आहे। शेवटच्या अक्षराला काना मात्रा काही नाहीये, त्यावेळेस झाडचं झाडे अनेक वचन, फळचं फळे अनेक वचन, गावचं गावे अनेक वचन, घरचं घरे अनेक वचन, आणि दारचं दारे अनेक वचन। लाट, वाट, तार, धार, माळ एक वचन होते, त्याचे अनेक वचन। लाटचं अनेक वचन लाटा, वाटचं अनेक वचन वाटा, तारचं अनेक वचन तारा, धारचं अनेक वचन धारा, माळचं अनेक वचन माळा। ज्या प्रकारे आपण इथं बघितले झाडचं झाडे, इथं तसं नाही होणार, खाली होणार लाटचं लाटा। या प्रकारे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल आपल्याला। तारचं तारा, धारचं धारा, माळचं माळा, या प्रकारे अनेक वचनचे शब्द आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। तुम्ही चांगल्या पद्धतीने शब्द लक्षात ठेवा आणि कोणत्या शब्दाचे अनेक वचन कसे होतात हे लक्षात ठेवा, आणि पूर्ण सराव करा, हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करा।